माजिवडा विधानसभेचे 15 वर्ष आमदार असलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे अब्जाधीश आहेत. सरनाईक यांची जंगम आणि स्थावर अशी मिळून 271 कोटी 28 लाखांची एकूण संपत्ती आहे. त्यांच्या नावावर एकही 4 अथवा दुचाकी वाहन नसून व्यवसायानं बिल्डर असलेल्या सरनाईक यांच्यावर सुमारे 194 कोटी 43 लाखांचं कर्ज आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे 2009 पासून ओळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यापूर्वी हे ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. सरनाईक यांच्यावर ईडीचे 2 गुन्हे दाखल असून विविध पोलीस ठाण्यात अन्य किरकोळ गुन्हेही दाखल आहेत. सरनाईक हे अरबपती आमदार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 कोटी 30 लाख 97,283 रुपयांची जंगम मालमत्ता तर 124 कोटी 97 लाख 42,364 स्थावर मालमत्ता असून पत्नीच्या नावावर 2 4-चाकी वाहनं आहेत. सरनाईक यांच्याकडे एक रिव्हॉल्वर आणि एक बंदूक आहे. त्यांची पत्नी परीक्षा सरनाईक यांनी 5 कोटी 56 लाख 68 हजारांचं कर्ज घेतले. त्यांच्याकडे 17 कोटी 66 लाखांची स्थावर मालमत्ता असून 44 कोटी 38 लाख 55 हजारांची जंगम मालमत्ता असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. ठाणे शहरातून चालवले जाणारे बनावट फिजिओथेरपी शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी उघडकीस आणलं आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून पदवी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन देऊन ठाण्यातील सीडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून झारखंड, आसाम, सिक्कीम येथील 2 खोल्यांच्या कथित विद्यापीठांचं प्रमाणपत्र दिलं जात होतं. या इन्स्टिट्यूटवर कारवाई करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढावं अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांच्याकडे मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागातील विद्यार्थिनींनी होत असलेल्या फसवणुकीबाबत कैफियत मांडली होती. या संदर्भात माहिती गेल्यानंतर सदर सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून ज्या विद्यापीठांचं प्रमाणपत्र दिलं जात आहे त्या विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे मर्जिया पठाण यांनी ठाण्यातील रामरती रोड येथील सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटवर धडक दिली. संस्थेच्या अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतलं. सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूट फक्त फसवणूक करत असल्याचं पठाण यांनी म्हटलं आहे. 10वी 12वी नापास विद्यार्थ्यांना येथे बनावट कागदपत्र तयार करून प्रवेश दिला जातो. तसंच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जात असून महाराष्ट्रातील विद्यापीठाचं पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर या मुलांचे प्रवेश झारखंड, आसाम, सिक्कीम आदी ठिकाणी करण्यात येतं. एज्युकेशन लोनसाठी बनावट सह्या करून कर्ज काढण्यात येत होतं. कॅपिटल नावाच्या विद्यापीठाशी या सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटचा टायअप असून त्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र दिलं जात आहे. हा मोठा शैक्षणिक घोटाळा असून या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत असून कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिलाय. सीईडीपी स्किल इन्स्टिट्यूटकडून त्यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्यांना विचित्र अमानुष दाखवलं जात आहे. एक ॲडमिशन केल्यास संबंधितांना 7,000 रुपये, 2 पेक्षा अधिक ॲडमिशन केल्यास फोन, लॅपटॉप बक्षीस दिलं जाणार असल्याची ऑफरही दिली जात आहे. पिछले कुछ हफ्तों से सीडीपी के अलग अलग महाराष्ट्र के अलग अलग कोने से बच्चे मेरे पास आ रहे थे. हाल ही में मुझे राष्ट्रवादी कांग्रेस की स्टूडेंट विंग प्रेसिडेंट की वर्किंग प्रेसिडेंट की पद दी गई है. तो उसके बाद से काफ़ी सारे जो युवक हैं, कोई कुर्ला के, कोई गोवंडी के, कोई भिवंडी के, कोई मुमरा के, कहाँ के स्टूडेंट्स हमारे पास आ रहे थे कि सीडीपी ये एक इंस्टीट्यूट है थाने में, प्राइवेट इंस्टीट्यूट है, इनके बारे में इनका स्टूडेंट्सों का, युवकों का ऐसा कहना है कि ये इंस्टीट्यूट बहुत बड़ा खेल कर रही है युवकों के फ्यूचर के साथ, महाराष्ट्र के युवकों के फ्यूचर के साथ बहुत बड़ा खेल कर रही है. इनकी 3 में ऐसे तो बहुत सारी बातें हैं, बट मैं आपको 3 इंपॉर्टेंट चीजें आपकी इनको बता दूं. ये युवकों की जो जितने भी स्टूडेंट्स हैं इनको पहले 11,000 की स्कीम का लालच देती है.
फिर जब युवक इनके पास पहुंचते तो ये इनको 4 लाख 5 लाख की स्कीम बताती है कि 3-4 साल का कोर्स है, इसमें हम आपको लोन देंगे, आपको महाराष्ट्र की फिजियोथेरेपी और ये सब जो मेडिकल डिपार्टमेंट की डिग्रीज है, जो कोर्सेज है, वो हम आपको फुलफिल करके देंगे, पर हम आपको महाराष्ट्र की डिग्री देंगे उसके कोर्स की। फिर उसके बाद जब बच्चे एडमिशन कर लेते हैं, बच्चों के नाम पे उनकी फेक सिग्नेचर्स करके ये लोग लोन पास करवाते हैं। वो लोन का बैंक भी इधर का नहीं है, कहीं का भी, कहीं बैंगलोर से ये लोग करवाते हैं, बच्चों के नाम पे लोन करवा देते हैं। उसके बाद ये लोग जब बच्चों को पता चलता है कि इन लोग महाराष्ट्र की डिग्री नहीं दे रहे, झारखंड की, आसाम की, सिक्किम की, ये सारी डिग्री इन लोगों को देना रहता है, बच्चों को पागल बना करके। जब बच्चे एडमिशन कैंसिल कराने के लिए जाते हैं तो ये लोग एडमिशन और डॉक्यूमेंट देने के लिए 25,000, 35,000, 40,000 अलग अलग स्टुडंट से मागते हैं। ये ऐसा बच्चों के साथ खिलवाड़ करे। आणि मी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय लागलेले सर्व प्रकारचे दिवाळी शुभेच्छा किंवा त्यावरचे अनधिकृत फलक, पोस्टर्स यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी। काही ठिकाणी त्या फलकांचे सांगाडे कायम असल्याचे निदर्शनास आले आहेत। फलकांचे सांगाडेही काढण्यात यावेत असेही निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत फलकांबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले। आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून सगळे फलक, पोस्टर्स काढून घेण्यात आले होते। आता दिवाळीचे दिवस असल्याने पुन्हा एकवार शुभेच्छांसाठी फलक लावले जाण्याची शक्यता आहे। ज्या फलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी असेल त्यांनाच असे शुभेच्छा फलक लावता येतील असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख आदीही उपस्थित होते। उपायुक्त जे गोदेपुरे यांनी बैठकीतील सादरीकरणाचं संचलन केलं। मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांसाठी आवश्यक तेथे रॅम्प, शौचालय, सफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचं नियोजन करावं। मतदारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही आयुक्त राव यांनी सांगितलं। दिवाळीची सुट्टी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागानं घ्यावी। त्याचबरोबर बांधकाम प्रकल्पांच्या परिसरातील रस्ते चिखल आणि धुळीने भरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत। शहर विकास विभागानं सर्व बांधकाम व्यावसायिकांना परिसरातील रस्ते खराब होणार नाहीत त्यावर वेळोवेळी पाण्याची फवारणी होईल याविषयी पुन्हा सूचना द्याव्यात असंही पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं। ठाणे महापालिका हद्दीत 68 पैकी एक आपला दवाखाना सुरू झाल्यानंतर महापालिकेनं आणखीन 3 ठिकाणी अशा पद्धतीनं आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती। मात्र या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्यानं ठाणे महापालिकेनं पुन्हा एकदा त्याला मुदतवाढ दिली आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून आपला दवाखान्यांच्या धर्तीवर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात 68 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारली जाणार असून यापैकी 14 ठिकाणांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत।
परंतु आता काही ठिकाणी जागांच्या अडचणी दूर झाल्यानंतर पालिकेनं टप्प्याटप्प्यानं त्या भागात आपला दवाखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। त्यानुसार माजुडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कासरडोली, टिकुजुनीवाडी आणि नौपाडामध्ये पाचपाकाडी या 3 भागात अभिव्यक्ती स्वारस्य देकार महापालिकेने मागवलेत। त्यानुसार त्याची निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली होती, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं पालिकेच्या आरोग्य विभागानं पुन्हा एकदा त्याला मुदतवाढ दिली आहे। आधी जागांचा शोध घेतल्यानंतर जागा मिळाल्यावर आता ठेकेदार मिळत नसल्यानं आपला दवाखाना केव्हा सुरू होणार असा पेच पालिकेने समोर उभा टाकलाय। ठाणे महापालिका हद्दीतील दातिवली, साबेगाव, सैनिकनगर, अमीनाबाद, MTNL कंपाऊंड, संजय नगर, खिडकाळी, हाजुरी शाळा क्रमांक 122, कोपरी जकात नाका, येऊर, बामनोईपाडा, विटावा शाळा क्रमांक 72, पातलीपाडा आणि कोलशेत अशा 14 ठिकाणी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे।